भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आज सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत। खरं तर महायुतीला मिळालेला दणदणीत विजय हे देवेंद्र फडणवीसांचं श्रेय मानलं जाते। देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीयांपैकी एक जे देवेंद्र फडणवीसांच्या खूप जवळचे समजले जातात त्यांचे स्वीय सहाय्यक देखील राहिलेत आणि 5 वर्ष त्यांनी फडणवीसांसोबत सावलीप्रमाणे काम केलं। ते आता औशाचे आमदार अभिमन्यू पवार आपल्यासोबत आहेत, ते देखील दुसऱ्यांदा निवडणूक जिंकलेत, सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनतात। साहेब काय वाटतं आज? अतिशय आनंद आहे। खऱ्या अर्थानं ज्याला आजी सोनियाचा दिन म्हणतात तो आमच्यासाठी आज उगवला आहे। या दिवसाची प्रतीक्षा गेल्या 5 वर्षापासून आम्ही करत होतो। तुम्हाला आठवत असेल तर मागे मी तुळजाभवानीला साकडं घातलं होतं उद्धवजींच्या काळामध्ये, हे सरकार जावं आणि आमचं सरकार यावं आणि माननीय देवेंद्रजी सीएम व्हावे। त्यावेळेस मी आईला नवस बोलला होता की आई, मी औशावरून तुळजापूरला स्तर देतो, माझ्या साहेबाला सीएम करा। तर माझं आईनं आता घराणं ऐकलंय, मला ते चालत जायची वेळ आली आहे। माझा नवस पूर्ण झाला आहे। आज तुळजाभवानीला मी 3 वर्षापूर्वी नवस बोलला होता, तो नवस पूर्ण झाला आहे। माझ्या दृष्टीनं तर अत्यंत आनंदाचा, माझ्या दृष्टीने नाही आहे, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या दृष्टीनं हा दिवस आनंदाचा आहेच आहे। पण महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेच्या हृदयामध्ये स्थान त्यांचं आहे। ते खऱ्या अर्थानं आज सीएमच्या खुर्चीवर बसत आहेत। महाराष्ट्राचा संपूर्ण कायापलट जो थांबला होता गेल्या अनेक वर्षापासून, तो आता नव्यानं सुरू होणार आहे, याचा मला आनंद आहे। पहिली 5 वर्ष जी होती त्यावेळेला तुम्ही अधिकारी म्हणून त्यांच्यासोबत होतात आणि त्यावेळेस जी काही कामं झाली असतील, जी काही धोरण ठरवली, त्यात तुमचा सहभाग होता अधिकारी म्हणून। आता तुम्ही त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या सोबत आमदार म्हणून काम करताय। या 5 वर्षाचं काय आहे तुमचं, काही ठरवलंय की नाही? मी मागच्या 2.5 वर्ष म्हणजे 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष LOP सोबत काम केलं, 2.5 वर्ष DCM सोबत काम केलं। त्यामुळं नाही, देवेंद्रजी कुठल्याही रोलमध्ये जाऊ द्या, ते त्या रोलला 100% न्याय देतात। आपण LOP म्हणून बघितलं, आपण DCM म्हणून बघितलं। खरं तर साहेबांनी इतकं मन मोठं करून स्वतः DCM झाले, ते खरं तर साहेबाचा खूप मोठा त्याग होता। आमची त्यावेळेस इच्छा नव्हती, पण साहेबांनी ते आम्हाला सावरलं होतं त्यावेळेस। पण आज खऱ्या अर्थानं आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे। माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस कुठला असेल तर तो आजचा आहे। कारण साहेबाला खूप हिणवलं गेलं। साहेब मी पुन्हा येईन म्हणजे स्वतःसाठी नाही म्हटले होते, मी पुन्हा येईन महाराष्ट्राच्या भल्यासाठी, महाराष्ट्र जनतेच्या कल्याणासाठी म्हटले होते। पण त्याचा अर्थ लोकांनी वेगळा काढला आणि साहेबाला टोमणे मारले मी पुन्हा येऊन। पण ज्यांनी टोमणे मारले त्यांचे दात आत घशात गेलेले आहेत। साहेब पुन्हा आलेत आणि पुन्हा येणार या महाराष्ट्रामध्ये। काल खरं तर मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाली, राज्यपालांकडे पत्र दिलं, तुम्ही सुद्धा सभागृहात होतात, एक मत तुम्ही सुद्धा त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी पक्षाच्या वतीने दिलं होतं। काल भेट वगैरे झाली की नाही साहेब? काल भेट झाली ना, साहेबाचं अभिनंदन केलं। काय नाही, काय म्हणजे रोजच भेटतो आम्ही, आम्हाला काय द्या। मुख्यमंत्र्यांना तुम्ही नव्यानं भेटलो? हां, मुख्यमंत्र्यांना भेटलो, अभिनंदन केलं साहेबांचं, शुभेच्छा दिल्या साहेबांना, म्हणजे आशीर्वाद घेतले। बस महाराष्ट्राचं कल्याण व्हावं, महाराष्ट्राचं भलं साहेबाच्या हातून होऊ शकतं। कारण साहेबाला प्रत्येक हे 6 विभागातले जिल्हा, तालुका, गाव ना गाव साहेबाला माहिती आहे। साहेबाच्या हातावर महाराष्ट्र आहे, म्हणून साहेबाला कुठं काय करावं सांगायची गरज नाही। आता आमचे मराठवाड्यातले अनेक प्रश्न प्रलंबित होते, जसं आमचं वॉटर ग्रीडचा विषय होता, तो मार्गी लागेल। आमचं आणखीन आमचं 24 टीमचे पाणी राहिलं मराठवाड्याचं, ते आम्हाला मिळेल। आमच्या तर खूप अपेक्षा आहेत मराठवाड्यात म्हणून, त्यामुळे औद्योगिकरणामध्ये मराठवाडा आता पुढे जाईल असं मला एक अपेक्षा आहे। 2 प्रश्न। खरं तर तुमची निवडणूक सुद्धा फार काही सोपी नव्हती। आम्ही त्यावेळेला जेव्हा औशाचा, लातूरचा आणि लातूरबद्दल बरंच काही बोललं जातं, लातूर भाजपच्या नेत्यांमधलं सख्य असेल किंवा गटबाजीची असेल, तुमची पण निवडणूक तशी म्हणावीशी सोपी नव्हती। पक्षांतर्गत आव्हान होतं, बाहेरचं आव्हान होतं, कसं काय जमवलं? देव आणि देवेंद्र सोबत असल्यावर काय अशक्य आहे? शेवटचा प्रश्न। खरं तर निर्भेळ यश मिळालंय, खूप मोठं यश मिळालंय, जवळपास 100हून अधिक जागा सलग तिसऱ्यांदा मिळाल। पण इतकं सगळं यश मिळाल्यानंतर सुद्धा महायुतीत काही सारखं अलबेल आहे असं स्पष्ट दिसत आहे। अलबेल नाही आहे, मुख्यमंत्री पदासाठी आधी अडवणूक झाली, मग गृहमंत्री पद, इतकं सगळ्या गोष्टी, इतकं सुद्धा यश मिळून सुद्धा हे सगळं इतकी अशी भावना काय? नाही, असं नाही आहे। माननीय मोदीजी 3 दिवस बाहेर होते, भुवनेश्वरला होते, त्यामुळं 2 तारखे आम्ही शेवटी काही जरी म्हटलं, आम्ही अध्यात्म मानणारी माणसं, अमावस्याच्या पूर्वी आम्हाला करायचंच नव्हतं, अमावस्यानंतरच करायचं होतं। 1 तारखेला अमावस्या होती आणि माननीय मोदीजी 1, 2, 3 हे 3 दिवस बाहेर होते, भुवनेश्वरला होते, अमित भाई आणि मोदीजी, त्यामुळे उशीर झाला आहे। बाकी काय नाही, सगळं अलबेल आहे, सगळं चांगलं आहे, तुम्हाला सगळं चांगलं चित्र बघायला मिळेल। हे माननीय देवेंद्र सीएम होतील, माननीय दोन्ही अजितदादा आणि एकनाथजी शिंदे साहेब DCM म्हणून अत्यंत चांगलं काम करतील। हे दोघंही साहेबाच्या अत्यंत जवळची आहेत, दोघंही साहेबाला मानणाऱ्यापैकी आहेत, मी जवळून बघितलेलं आहे। त्यामुळे मी तुम्हाला दाव्याने सांगू शकतो की माननीय शिंदे साहेबांचं आणि देवेंद्रजीचं प्रेम हे मला माहिती आहे।
हे बाकी काय गोष्टी चाललेले ते चालू द्या तुमच्या लेवलला, पण तसं काहीच नाही आहे. ठीक आहे. या शेवटच्या प्रश्नातला एक उपप्रश्न, पोटप्रश्न म्हणूयात. अमित शहा स्वतः बैठक घेत आहेत आज 3 नेत्यांची. जे काही पोर्टफोलिओजवरनं वाद सुरू झालेत आणि वाद स्पष्ट आहेत हे सगळ्यांना माहिती देखील आहे, तुम्ही नकार दिलात तरी सुद्धा अमित शहाना बैठक घ्यावी लागते. नाही, मला वाटत नाही वाद वगैरे आहे. आता अमित भाई येणार आहेत का मला माहीत नाही, तुम्ही म्हटलात म्हणून आज ती ते शपथविधीला येणार आहेत, पण दुपारी येणार असतील तर मला माहिती नाही. येणार असतील तर नेते भेटणारच ना, आम्हालाही भेटायची इच्छा, आम्ही भेटणार आहे मान्य अमित भाईंना. त्यामुळे असं काय नाही, भेट तर रेटून आहे. आता एवढा मोठा नेता आल्यानंतर महाराष्ट्राचे DCM CM म्हणून त्यांचं स्वागत तर करावं लागेल, वेलकम तर करावं लागेल, ते रुटीन भाग आहे, त्यात काय असं विशेष नाही वाटत मला. मुख्यमंत्री साहेबांना शुभेच्छा कशा द्याल तुमच्या आदरणीय देवेंद्रजींना? वॉटर ग्रीड असतील, पोखराच्या योजना असतील, किंवा जे मुंबईची आता ट्रान्स हार्बर लिंकचा विषय राहिलेला आहे, काही विषय मेट्रोचा विषय राहिलेला आहे. इस देवेंद्रजी इन्फ्रामॅन. आता येणाऱ्या काळामध्ये आपला महाराष्ट्र, त्यांचं जे स्वप्न आहे $3 बिलियन तर ते पूर्ण होईल. त्यांच्या काळामध्ये महाराष्ट्र प्रगती करेल. माननीय देवेंद्रजी पुढचे 15-20 वर्ष मुख्यमंत्री राहावे, हीच माझी सदिच्छा आजची आहे. हे होते अभिमन्यू पवार, ज्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस पुढचे 10-15 वर्ष तरी राज्याचे मुख्यमंत्री राहावेत आणि $3 बिलियन सह इतर ज्या काही महत्वाकांक्षी योजना त्यांच्या मनात आहेत, मराठवाडा वॉटर ग्रीड असेल, या सगळ्याच घोषणा त्यांनी पूर्ण कराव्यात. आणि धन्याजी दिनू सोनियाचं असं म्हणत त्यांनी आजच्या या दिवसाचं वर्णन केलं. त्यामुळे आता नेमकं काय काय घडतं आणि फडणवीसांच्या शपथविधीनंतर रोडमॅप कसा असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश सह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई.